सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. इचलकरंजीत घटस्फोटित महिलेशी लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार, 40 लाखांची फसवणूक, आरोपीला सशर्त जामीन. पिंपरखेड हादरलं, बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय रोहन बोंबेंचा मृत्यू. राहुरी तालुक्यातील लाख गावात बापलेकांकडून महिलेला फसवणूक, वारंवार बलात्कार, खोटे मृत्यूपत्र तयार करून 3 एकर जमीन हस्तगत. फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना पप्पूची उपमा दिल्याच्या नंतर भाजप आणि सेनेमध्ये वाकयुद्ध. शेलार यांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, उद्धव ठाकरेंची टीका, भाजपचं जोरदार प्रत्युत्तर. मतदार यादीवरून धार्मिक राजकारणाला वेग, ठाकरेंना केवळ भोईर पाटील हेच दुबार मतदार दिसले, अन्सारी शेख दिसले नाहीत का, शेलारांचा सवाल. तर बोगस मतदार असल्याचं मान्य केल्यानं आभार, रोहित पवार यांचा पलटवार. लोकसभेला वापरलेली यादीच विधानसभेला देखील वापरली गेली. मतदार यादीवरती बोट ठेवणाऱ्या विरोधकांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर. तर महायुतीलाच 51% मतं मिळतील असा विरोधकांचा सर्वे असल्याचाही दावा. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचा ठिय्या आंदोलन. पोलीस तपासावरती प्रश्न उपस्थित करत अंधारे आक्रमक. जयकुमार गोरे आणि चाकणकरांवरती देखील हल्लाबोल. वकील असीम सरोदे यांची सनद पुढच्या 3 महिन्यांसाठी रद्द. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रानं सरोदींना दिला दणका. महिला वनडे विश्वचषक खिशात घालत भारतीय महिला ब्रिगेडनं इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विश्वचषकावरती नाव भारतीयांचा ऊर अभिमानानं खुलला. हरिनामाच्या गजरात कोल्हापूर ते पंढरपूर नंदवाळ कार्तिकी दिंडी सोहळा संपन्न. पंचकृषीतील 84 गावातील तरुण मंडळ, वारकरी परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.